दृष्टांत हे दोन पक्षी आहे आणि ह्या दोन पक्षांच्या माध्यमातून, या दोन पक्षांच्या दृष्टांताच्या माध्यमातून आम्ही जीवाचं स्वतःच काय पद्धतीने जीव हा जीवदशेला प्राप्त झालेला आहे, मी काय पद्धतीने जीवदशेला प्राप्त झालेलो आहो हे सगळं बघतो आहे. मूळचा ब्रह्मरूप असताना जीवदशेला प्राप्त झालोय आणि परत मूळचा स्वरूपाकडे, जर स्वरूपाकारतेकडे त्या अनुभवाला मला प्राप्त व्हायचं असेल तर कशा पद्धतीने मी विचार करावा हा फार महत्वाचा भाग आहे. आणि या विचार करण्याची पद्धत फार महत्वाची आहे. पद्धती ज्याप्रमाणे आपण पद्धत वापरू त्याप्रमाणे आपण आपला रस्ता लवकरात लवकर गाठण्याचा प्रयत्न करू, आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू. म्हणून पद्धत फार महत्वाची आहे. आणि ही विचारांची पद्धत श्रुतीने आम्हाला या मंत्रांच्या माध्यमातून सांगितली आहे, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणून दृष्टांताला फक्त दृष्टांतापुरता मर्यादित न ठेवता त्या दृष्टांताच्या माध्यमातून विचारांची पद्धत मला लक्षात घ्यायची आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून दृष्टांत दिले की एका समान वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा वृक्ष एका समान वृक्षावर असं श्रुती म्हणते आहे. म्हणजे वृक्ष एकच आहे आणि तो सारखाच आहे. परंतु असं असताना सुद्धा आम्ही मात्र जीव नावाचा जो पक्षी आहे, जीवदशेला जो प्राप्त झालाय, त्याला अविद्येचा अंधारच दिसतो. एक मय करते रटता था, एक आत्मज्ञान में डुबता था. भजन सगळ्यांना पाठवलेलं आहे म्हणून. आणि हा जो मयमय करणारा जो आहे, मी 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 म्हणणारा, हा या अविद्येच्या अंधकारामध्येच असतो. म्हणून त्याला ती समान वृक्षावर बसलेला आहे याची जाणीव होत नाही. म्हणजे आधी आम्हाला जाणीव व्हायला पाहिजे की आम्ही समान वृक्षावर बसलेला आहो. आणि हा समान वृक्ष कोणता आहे? सर्वत्र सदा सम अधिष्ठान रूपाने असलेलं ब्रह्मस्वरूप, हा तो समान वृक्ष आहे. एकदा ही जाणीव या जीवाला झाली की मग मीच मूळचा ब्रह्मरूप आहे, ईश्वर मीच आहे, हे आम्हाला श्रुती आता सांगते आहे. म्हणून ही जाणीव होणं फार महत्वाची आहे. म्हणून हा जो जीव आहे, अविद्येच्या अंधारामध्ये असलेला, रागद्वेषादी माया सागरात बुडून असतो, तो देहावरच अतिशय प्रेम आहे आणि त्याबद्दलच मोह झाल्यामुळे अविद्याग्रस्त आहे. मी आत्मा ब्रह्म जाणीत नाही असं म्हणतो. जन्माला येतो, मरतो, परत जन्माला येतो, अशा पद्धतीने हा सतत उत्पत्ती स्थिती लयाच्या भोऱ्यामध्ये फिरत असणारा जो जीव आहे, हा मग मात्र तो दुबळा होतो. आणि ह्या दुबळ्यालाच श्रुतीने अनिशा म्हटलेलं आहे. दुबळा होऊन जातो. अनिशा म्हटलंय म्हणजे आता माझ्या जीवनाला काही अर्थ नाही असा विचार जो माझ्या मनात येतो, ह्या विचारधारेलाच अनिशा असं म्हटलेलं आहे. आणि असा हा जो जीव आहे, काका म्हणतात की असा ऐसा अविवेकी मूर्ख, भोगिता नाना योनी दुःख, गती अधोगतीची विख जाळी तयासी. विषप्राशन अशा जीवानी केलेलं आहे. कोणतं विषप्राशन जीवानी केलंय? ऊर्ध्व आणि अधोगती, ऊर्ध्वगती अधोगती अशा पद्धतीचं विष ह्या जीवानी प्राशन केलेलं आहे. कधी जन्म तर उत्तम जन्म, तर कधी नीच गती. ज्यावेळेला या जीवाला येते तेव्हा ते विषप्राशन केलेला तो जीव आहे असं काकांनी ओवीमध्ये म्हणून ठेवलेलं आहे. फार सुंदर प्रयोग आहे, विष प्रयोग. आणि आम्ही जीवदशेला आहो म्हणजे आम्ही नक्की विषप्रयोग आमच्यावर झालेला आहे. मग आता तरी आम्ही सावध व्हावं की नाही हो? सुंदर विचार करण्याची पद्धत आम्हाला श्री गुरु सांगतात आहे. आणि म्हणून जीवाला मूळचा मी शिवरूप आहे इथपर्यंत आणायला श्री गुरुच मदत करत असतात. आणि म्हणून श्रुती म्हणते की अशा अनिशेमध्ये हा जीव ज्यावेळेला फसतो, दुबळा होतो, त्यावेळेला जर त्या
त्याच्या गाठी अनंत जन्माची पुण्य असतील तर मग त्या जीवाला सद्गुरूंची प्राप्ती होते महत्भाग्याने. अनंत जन्माची पुण्ये मिळून येती संचये. आणि अशा अनंत जन्माचं पुण्य जे आहे हे जर उदयाला आलं तर श्रीगुरूंची भेट होते आणि गुरूंना करुणा येऊन ते आम्हाला यामध्ये साधनरूप सहकार्य मिळवून देतात. शम दम वैराग्य योग यांच्या साह्याने. आणि मग ते साधनरूप विचार आम्हाला ज्यावेळेला श्रीगुरूंकडून प्राप्त होतो तेव्हा त्या जीवाला यथार्थ ज्ञान होतो. हा जो दुसरा पक्षी आहे ईश्वर रूपी, त्याला तो जो पक्षी आहे त्याला जन्म मरण नाही आणि कोणतेही संसार धर्म नाही आणि असे त्याला तो ईश्वर मीच आहे असं त्यावेळेला तो म्हणू लागतो. म्हणून अविद्येचा तिथे नाव पण नसतो त्या पक्षाच्या तिथे. ईश्वर ह्या पक्षाच्या तिथे तो सर्वत्र समान असून अवयव शून्य असतो. आणि असे मायेचे धर्म त्याच्याजवळ नाहीत आणि माझ्याजवळ सुद्धा मुळीच नाही. असा ईश्वराचा महिमा हा जीव जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत तो या शोकसागरातून पलीकडे जात नाही आणि तो साम्य दशेला सुद्धा येत नाही. ही साम्य दशा काय आहे हे आज आपण अधिकारवाणीतून, सुनील काकांच्या अधिकारवाणीमधून श्लोक मंत्र क्रमांक 3 यामध्ये बघू. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. काका नमस्कार करते. आवाज कमी आहे काका. बर, आवाज कमी आहे. हा बघा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमति तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर तुम्ही काका. दिसतच नाहीये ना? नाही का? नाही नाही दिसतात आहे. छान नाही दिसतात. नाही काका दिसताय, तुम्ही दिसताय आणि आवाज पण छान येतोय. हो सगळं चांगलं. ठीक आहे. साने वहिनी दिसतोय व्यवस्थित? एकदम छान. आवाज पण होय सुंदर. होय हा, सगळं छान. व्यवस्थित आहे. आज व्यवस्थित दिसतो दादा. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो.
परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या, सर्व श्रोतुवंदांच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला वंदन करतो. श्रोतृवृंदाला वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. प्रारंभ करण्यापूर्वी आपण सगळेजण उपनिषदाशी, त्यांच्या विचारांशी ऐक्य पावावं म्हणून शांतीपाठ म्हणूया आणि पुढे चालू. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. यदा पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिं, तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरंजनाः परमं साम्यमुपैति. प्राणो ह्येषः सर्वभूतेर् विभाति, विजानत विद्वान् भवते नातिवादी. आत्मक्रीडा आत्मरतिः क्रिया वा नेश ब्रह्मविदां वरिष्ठः. अशा प्रकारचे मंत्र क्रमांक 3 आणि मंत्र क्रमांक 4 आज आपण बघणार आहोत. यदा पश्यते रुक्मवर्णाः. मागच्या 2 अर्थांचं मंत्रांचं स्पष्टीकरण करते. आता पश्यहा म्हटलंय आणि पुन्हा पश्यते पण म्हटलंय. काय आहे हो मागचा मंत्र? समान वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया आणि द्वा सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षम परिशस्व जाते. एकाच वृक्षाच्या आश्रयावर, एकाच वृक्षाच्या फांदीवर 2 पक्षी बसले आहेत. या 2 पक्ष्यांमधला एक पक्षी असा आहे की जो विकारांमधून मुक्त झाला आहे, कर्मफळाच्या आसक्तीतून निवृत्त झाला आहे, सुखदुःखादी कल्पनांचा आणि कर्तृत्वादी प्रत्ययांचा निराश झाला आहे. असा जो तो परमात्मा, तो पक्षी परमात्मा, तो वर बसला आहे असं समजण्यासाठी म्हणतोय. वर का म्हटलं? तो खालच्या पक्षाकडे त्याचं लक्ष असतं पण लुडबुड नसते. तो सगळ्या जगताला बघत असतो पण ढवळाढवळ करत नसतो. काय सुंदर वर्णन असतं हो. मंदाताईंना सध्या आम्ही पुण्यात आहोत आणि रोज मंदाताईंना ऐकायला जात असतो. आमचं परम भाग्य आहे की मंदाताई ऐकायला मिळतात. मंदाताई म्हणतात की लहान मुलं सगळे गोड असतात. किती गोड असतात. त्यांना पाहिल्यानंतर आमच्या अंतःकरणामधली अनिशा म्हणजे दुःखाच्या संवेदना, शोकाच्या ठसे
सगळे नाहीसे होतात आणि आम्हाला अत्यंत आनंद मिळतो. अनिशया म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल तर, आणि नसेल आठवत तर मी आठवण करून देणार. फार सुंदर मंदाताईंनी त्याचं वर्णन केलेलं आहे की लहान मुलांमध्ये अनिशाच नसते, शोक नसतो, काही नसतो, काही नसतं. एखादी गोष्ट जर त्यांना नाही आवडली आणि ते जर रडले तर त्यांचा माइंड डायव्हर्ट केला ना तर पुन्हा ते हसायला लागतात. म्हणजे ज्या गोष्टीसाठी ते रडत असतात ती गोष्ट ते क्षणभरात विसरून जातात. एकदम त्यांना कावचीव दाखवून दिली तर डोळ्यात आलेलं पाणी सुद्धा त्यांचं थांबून जातं आणि ते हसतात लगेच. पाणी गालावरच असतं, अगदी खाली थेंब सुद्धा पडायचे असतात, पण त्यांचं हसणं चालू झालं असतं. याचं कारण असं आहे, ताईंनी सांगितलं की लहान मुलांमध्ये विकार नसतात. विकार प्रस्फुटित झालेले नसतात, विकारांची वाढ झालेली नसते. म्हणून लहान मुलं गोड दिसतात आणि ते जसे जसे मोठे होतात तसा तसा त्यांच्यामध्ये विकाराचं प्राबल्य वाढतं. काम, क्रोध, लोभ, मोद, मोह, मत्सर या सगळ्या विकारांचं प्राबल्य वाढत गेलं की तसा तसा तो विद्रूप दिसायला लागतो. आणि मग हे विकार जसे जसे टोकाला पोचतात त्यावेळेला त्या विकारांच्या चाकोरीमध्ये तो स्वतःला फसवून घेतो. ट्रॅक. आणि विकारांच्या चाकोरीत फसला की तो विद्रूप होत जातो. म्हणून जसजसं वय वाढतं तस तसा माणूस विद्रूप होतो. बालका इतका सुंदर तरुण नसतो. आणि बालक सर्वात सुंदर, त्या खालोखाल तरुण, त्या खालोखाल वृद्ध. का होतं? विकाराचं प्राबल्य वाढलंय. वयाचा भाग वेगळा, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्यात कोणते विकार वाढल्याचे लक्षात येतं की हा रजोगुणाने ग्रस्त आहे, हा तमोगुणाने ग्रस्त आहे. आणि पुढे मंदाताई आणखीन सांगतात की वनस्पती बघा सगळ्यांना आवडतात. भव्य वडाचा वृक्ष बघा, त्याचं वय जास्त झालेलं आहे पण तो जेवढा वाढलेला आहे तेवढा आवडतो. भव्य पिंपळाचा वृक्ष बघा, भव्य नदी बघा, जेवढं जेवढं तुम्ही बघा या वृक्षांमध्ये जीवत्व आहे. आणि तरीही ते वय वाढलं तरीही लोभस्वाणी असतात, आनंददायी असतात. कारण विकारांची त्यांच्यामध्ये काय झालं नाही, प्रस्फुटता झालेली नाही. विकार प्रस्फुटित नाही झाले त्यांच्यामध्ये. तसा हा जीव नावाचा पक्षी आहे, हा अनिशय, हा शोकग्रस्त आहे. आणि शोकग्रस्त असल्यामुळे यदा पश्यः पश्यते. आता बघायला सांगितलंय. काय बघायला पाहिजे? काय बघायला पाहिजे? त्याच्यामधला विकारहीनता बघायला पाहिजे. जो ज्ञानप्राप्ती करून ज्ञाननिष्ठा मिळवतो त्याचं पाहणं कसं आहे बघायला पाहिजे. त्याची जीवन मुक्तावस्था कशी आहे बघायला पाहिजे. आम्ही जे दिसतं ते बघतो, पण जे बघायला पाहिजे ते पाहणं नाही शिकलो. शब्द समजून घ्या. भगवद्गीता सांगते यः पश्यति स पश्यति. दोनदा पश्यति शब्द भगवद्गीतेने वापरलाय. यः पश्यति स पश्यति. आम्ही जिन्यावरून आपल्या घरी आलो, पायऱ्या दिसल्या. किती आहेत, केवढ्या उंचीच्या आहेत नाही पाहिलं.
म्हणून पायऱ्या दिसल्या म्हणून बघितल्या. आता किती आहेत आणि किती उंचीचे आहेत याला पाहणं असं म्हणतात. पाहणं नेहमी स्वरूपाच्या अनुषंगाने असतं आणि दिसणं हे नेहमी दृश्यानुषंगिक असतं. म्हणून दृग्दृश्य विवेक हा शंकराचार्यांचा ग्रंथ अभ्यासण्यात फार मौज आहे. एक दृश्याच्या अनुषंगिक बघणे आणि बघण्याच्या अनुषंगिक दृश्याला पाहणे, असे दोन प्रकारचे बघण्याचे प्रकार आहेत. आणि त्या प्रकारातून इथे यदा पश्यहा पश्यते असा शब्द वापरला आहे. ब्रह्माचं कारण पाहता आलं पाहिजे. ब्रह्माचं कारण बघण्याची वृत्तीच नाही आणि त्याला पाहणे असं म्हणतात. काही अभ्यासू लोक म्हणतील की ब्रह्माला कसं कारण असेल, तो तर कार्यकारणाच्या अतीत आहे. या ठिकाणी ब्रह्माचं कारण पाहणे म्हणजे कार्य ब्रह्माचं कारण पाहणे असा अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे अपर ब्रह्म, ब्रह्म म्हणजे कार्य ब्रह्म. जगत हे कार्य आहे आणि ह्याचं कारण शोधणे याला पाहणे असं म्हणतात. आणि जगत कार्य जेव्हा आमच्या समोर दिसतं त्याला दिसणे असं म्हणतात, त्याला बघणे असं म्हणतात. आणि त्याचं कारण ज्या वेळेला बघण्याचा प्रयत्न करतो त्याला पाहणे असं म्हणतात. आम्ही बघणे पाहणे हे शब्द समानार्थी वापरतो, पण समानार्थी नाहीये. मुलगी पाहायला चाललो म्हणतो आणि मुलगी बघितली म्हणतो, दोन्ही शब्द वापरतो. जेव्हा आम्ही तिला बघितलं असतं तेव्हा ती दिसते कशी काय वगैरे याचा विचार करतो. पाहायला जायच्या आधी कुळ काय आहे, तिचं आईकडून आलेलं कुळ कसं, वडिलांकडून आलेलं कुळ कसं, हिंदीत खानदान म्हणतात. या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. आणि कुळ हे ऋषींपासून आलेलं असतं, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचे गुण आले असतील ह्याचा विचार करून मग विवाहाचं काय केलं जातं, आयोजन केलं जातं. त्याला पाहणे असं म्हणतात. आता ह्याच्यापेक्षा जी सूक्ष्म दृष्टी आहे म्हणजे कार्याच्या मागे असलेलं कारण बघणे, याला पाहणे असं म्हणतात. म्हणून य पश्यति स पश्यति. भगवद्गीतेमध्ये भगवंताने 2-3 ठिकाणी य पश्यति स पश्यति म्हटलंय, 18व्या अध्यायात. आणि म्हणून कार्य ब्रह्माचं कारण पाहणे याला पश्यति असं म्हणतात. आता अपर ब्रह्माचं कार्यब्रह्म म्हणजे अपर ब्रह्म, अपर ब्रह्माचं कारण पाहणं म्हणजे काय होत आहे, हिरण्यगर्भ पाहणं. आणि हिरण्यगर्भ हे अव्यक्त असतं, त्याच्याही पाठीशी जो पुरुष आहे त्या पुरुषाला बघणं याला पाहणं असं म्हणतात. आणि पाहणे शब्दाचा आता नक्की अर्थ अपरोक्षत्वाने जाणणे, ते मी आहे असं अनुभवणे, याला पाहणे असं म्हणतात परमार्थात. म्हणतात खूप छान सांगतात. म्हणतात त्यांचे कुठले मुद्दे सांगावे असा प्रश्न पडतो. आणि मी पाप पुण्याने लिप्त नाही हे जो बघतो तो कर्तृत्वाधिकाने अलिप्त असतो आणि त्यावेळेला त्याला त्याचं स्वरूप कळतं. हे पाहणे झालं. सगळ्या कर्माचं, जगत हे कर्म आहे म्हणजे कार्य आहे. ईश्वराने केलेलं कर्म, त्याचं कार्य कोणतं आहे तर जगत आहे. जगत ह्या कार्याचं
अविद्या हे कारण आहे. आणि अपरोक्ष ज्ञानाने अविद्येचा ध्वंस होतो. ज्ञानाग्नी दग्ध कर्माने, असा जो ज्ञानाग्नीनी सगळ्या कर्माचा आणि कर्म समुच्चयाचा ध्वंस करतो, कर्तृत्व कारकादी कारणांचा नाश करतो, अविद्या काम कर्म ग्रंथी संपवतो, त्याला ज्ञानी म्हणतात. म्हणून तृतीय मुंडक आणि आपलं मुंडक उपनिषद सांगतं, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. द्वितीय मुंडकातला आहे. क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. तो ज्ञानी सगळ्या कर्माच्या बंधनातून स्वतःची सोडवणूक करून घेतो. आता कर्माचं बंधन कसं काय सोडवलं जातं? काही लोक फार एक्सपर्ट असतात आणि ते एक्सपर्ट लोक त्यांना कसंही बांधलं तरी सोडवून घेतात, स्वतःची सोडवणूक करून घेतात. पण काही हे जगातलं उदाहरण झालं, भगवंतासारखे असतात, त्याला किती बांधायला गेलं तरी ती दोरी काही त्याला बांधू शकत नाही. ती कर्मबंधनाची दोरी आहे, ती कर्तृत्व कारकादी दोरी आहे. त्यामुळे ती भगवंताला बांधू नाही शकत. कारण भगवंतानी गोवर्धन जरी उचलला ना, तरी त्याच्या मागे त्यांचं कर्तृत्व नव्हतं, ती त्यांची लीला होती. मी केलं हा भाव नव्हता. काठ्या लावणाऱ्या सवंगड्यांमध्ये मी गोवर्धन उचलला काठीवर असा भाव होता. पण आपण एका बोटावर गोवर्धन उचलला असा भगवंताच्या मनात जरा सुद्धा विचार नव्हता. म्हणून दोरी भगवंताला बांधू शकत नाही, कारण ती कर्तृकारकादी आहे. म्हणून ज्ञानी पुरुष जो असतो तो जे काही करतो त्या कर्तृत्वाचा लेप स्वतःला लागू देत नसल्यामुळे मग काय होतं, कर्माच्या मधून तो पाप पुण्य चिटकू देत नाही, कर्तृत्व न चिटकल्यामुळे. कारण तो कर्मफळाशी आसक्त नसतो आणि म्हणून मग तो निर्लेप असतो. असा जो निर्लेप असतो तो अनिशापासून दूर असतो, म्हणून तो आनंद रूप असतो. लक्षात आला आता यदा पश्यते, काका म्हणतात, ऐसे पाहणे जेव्हा गडे, पाप पुण्य दोन्ही झडे. काही लोक पाप आणि पुण्याचाच विचार करत राहतात. हे पाप झालं, हे पुण्य झालं, हे वाईट झालं. अरे जे झालं ते तू आपल्या अंगाला का लावून घेतोय? ऐसे पाहणे जेव्हा गडे, पाप पुण्य दोन्ही झडे, बंधन कर्म अति गाढे, भस्म होई. आता ती दोरी तुम्हाला बांधूच शकत नाही. बंधन कर्म अति गाढे, भस्म होई, तया समूळी तोडिता, निर्लेप निरंजनी बैसता. मग तो निर्लेप झाला आहे, तो दुःख रहित झाला आहे, तो क्लेश रहित झाला आहे. पंचक्लेशादिका वार्ता नुरोची तेथे, त्याला पाचही क्लेश नाही. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे 5 क्लेश आहेत. पतंजली योगसूत्रामध्ये सांगितले आहेत. आणि हे 5ही त्याला लागत नाहीत. असा ज्याची वृत्ती असते तो
ब्रह्मरूप झालेला असतो, अपरोक्षानुभूती त्याला प्राप्त झाली असते, तो ब्रह्माशी ऐक्य पावलेला. आता जर त्याला 5 क्लेश नाही तर मग तत्र को मोहा को शोकः, मग आता त्याला पुन्हा जन्म होईल का हो? यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, त्याला आता पुन्हा गतीच नाही परत येण्याची. म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, ज्याने ब्रह्मस्वरूप जाणलं तो ब्रह्मरूप होतो. म्हणून ब्रह्मविद आपनोती परम. पाप आणि पुण्य नाहीये, पण हे सगळं विचारपूर्वक पाहिलं तर होतं. बुद्धियुक्तो जहाती उभे सुकृत दुष्कृतही. भगवद्गीतेची श्लोक घ्या की श्रुतीचा मंत्र घ्या, अर्थ एकच. यद्गत्वा पुमान् सिद्धो भवति मत्तो भवति आत्मा रामो भवति. सिद्धो भवति मत्तो भवति आत्मा रामो भवति. या पद्धतीने पाहणं शिकवणं हा श्रुती मातेचा उद्देश आहे. मग आम्ही शिकलो पाहिजे की नाही शिकलो पाहिजे, आम्हाला जमलं पाहिजे की नाही जमलं पाहिजे, असा जो निरतिशय स्वरूपाला बघतो तो साम्यावस्थेला प्राप्त होतो. आता साम्यावस्था 2 आहेत. ऐसी कर्म साम्य दशा जेथ येईल विरेशा, तै सद्गुरु आपैसा भेटेची का. ही एक साम्यावस्था आहे, ही व्यवहारामधली साम्यावस्था आहे. आणि एक पारमार्थिक साम्यावस्था आहे. ऐसी कर्म साम्य दशा जेथ येईल विरेशा, तै सद्गुरु आपैसा भेटेचे का. सद्गुरु होऊन प्राप्त होतात. पण काही लोक याचा अर्थ असा काढतात की सद्गुरु आपल्या घरी येतात आणि आपल्याला म्हणतात की आता तू अनुग्रह घे. पण ज्या वेळेला त्यांची भेट होते त्या भेटीनंतर आपल्याला सद्गुरु प्राप्ती झाली पाहिजे अशी तळमळ याच्या अंतःकरणात निर्माण होते आणि ही तळमळ वाढती राहते. आणि मग तो त्यांचा विचार करायला लागतो आणि विचार केल्यानंतर आता मला तुम्ही मार्ग सांगाल का, यासाठी तो त्यांच्याकडे अप्रोच होतो. किंवा त्यांची भेट झाल्यानंतर आता मला तुम्ही मार्ग सांगा अशी आतमध्ये एक तळमळ तयार होते. आणि त्या तळमळीवर काय होतं, खूप दाह झाला तर त्याच्यावरती बर्फ लावला तर एकदम, चंदन लावलं तर एकदम, तसं तै सद्गुरु आपैसा भेटेची का. ही व्यावहारिक स्थितीतली साम्यावस्था आहे. पण या ठिकाणी जी साम्यावस्था सांगितलेली आहे, शास्त्री अद्वैत बोलिले जै सर्वची साम्या आले, तरी दुजया माझी साम्य झाले निकृष्टते. 380 नंबरची ओवी. हे निकृष्टांचं साम्य आहे म्हणतात. उत्कृष्टाचं साम्य व्यवहाराच्या अतीत आहे. निकृष्ट शब्द जरा आपण वाईट अर्थाने नाही घ्यायचा आहे. कर्मजन्य जे साम्य आहे, ऐसी कर्म साम्य दशा जेथ होईल विरेशा. आपल्या मुलालाही एक लाडू दिला, आपल्या पुतण्यालाही एक लाडू दिला आणि आपल्या भाच्यालाही एक लाडू दिला. कर्म साम्य दशा झाली. लाडू देण्यामध्ये समानता, याला व्यावहारिक साम्य असं म्हणतात.
ही व्यावहारिक साम्यता कधी ना कधी पुन्हा विषमतेमध्ये बदलत असते, म्हणून ही खरी साम्यावस्था नाही. याला खोटी म्हणावं का? नाही, याला सापेक्ष साम्यावस्था म्हणा. माझा मुलगा म्हणजे मी सापेक्ष, माझा पुतण्या, माझा भाऊ सापेक्ष, माझा भाचा, माझ्या बहीण सापेक्ष. याला सापेक्ष साम्यावस्था म्हणतात. पण आम्ही या साम्यावस्थेला खूप मोठी स्थिती समजतो. ही व्यावहारिक साम्यावस्था आहे, ही द्वैतातली साम्यावस्था आहे. अद्वैतातली साम्यावस्था फार वेगळी आहे. एवढं सगळं सांगणं झालं आहे. 2 मंत्र सांगणार होतो, पण वाटत नाही 2 होतील, तर आपण आज 3राच मंत्र पूर्ण करूया. पारमार्थिक साम्यावस्था काय असते? अद्वैतातली साम्यावस्था काय असते? ज्ञानावस्थेतील साम्यावस्था काय असते? ब्रह्मस्वरूपाची तुलना करण्यासाठी दुसरी वस्तूच नसते, म्हणून समान. सगळीकडे जर ब्रह्मच व्याप्त असेल तर ते समान आहे की नाही? हो, नदी आहे. आपल्या दृष्टोत्पत्तीला जेवढी नदी येते तेवढ्या नदीबद्दल आपण बोलूया. नदीचा इकडला काठ आणि तिकडला काठ. आता मला तहान लागली आहे, तर मला या काठावरचं पाणी नको, मला मधलं पाणी पाहिजे. मला मधलं नको, त्या काठावरचं पाणी पाहिजे, असं कधी म्हणतो का आपण? म्हणजे पाण्याच्या दृष्टीने कोणत्याही काठाचं पाणी असलं तरीही ते आमच्यासाठी पाणी म्हणून समान आहे. ज्ञानावस्थेतली अद्वैताची साम्यावस्था सांगणं, उदाहरणं देणं अवघड आहे, कठीण आहे, अशक्य आहे. आता नदीचं उदाहरण मी देतो आहे समजून घेण्यासाठी की तिन्ही ठिकाणी पाणी एकच आहे. पण अद्वय एकलाची अशा ब्रह्मामध्ये 3 ठिकाणं नाही ना. हो, एकच ब्रह्म आहे, पण 3 ठिकाणी एकच ब्रह्म आहे असं म्हणण्यासाठी ठिकाणही ब्रह्मरूप झालाय, तर मग 3 ठिकाणं कुठे उरले? पाण्यामध्ये ठिकाण सांगता येतं, हा काठ, तो काठ, मध्य. ब्रह्म हा निरपेक्ष व्यापक असल्यामुळे निरपेक्ष व्यापकामध्ये सुरुवात, शेवट आणि मध्य या गोष्टी नाहीच ना. हातामध्ये एवढा दोरा घेतला, 2 बोटांमध्ये मी दोरा घेतला. या दोऱ्याचा हा प्रारंभ आहे आणि या दोऱ्याचा हा शेवट आहे, म्हणजे मध्य मधला आहे. पण असं समजा की हातामध्ये दोऱ्याचा रिळच घेतला मोठा. आता त्या रिळाचा मध्य कसा शोधाल? नाही शोधता येणार. दोरा एकमेकावर गुंढाळला गेले असल्यामुळे त्या रिळाचा शेवट कसा शोधाल? नाही आहे. म्हणून त्या रिळाच्या दोऱ्याला शेवटही नाही, त्याला मध्यही नाही, प्रारंभ भासतोय. ब्रह्मस्वरूपाला प्रारंभही नाही, शेवटही नाही, म्हणून मध्यही नाही, म्हणून सगळ्या ठिकाणी ब्रह्म समान आहे असं म्हणावं लागतं. ठिकाण हे सुद्धा त्या ठिकाणी शब्द प्रयोग करता येत नाही. याला ज्ञानावस्थेतील साम्य अवस्था असं म्हणतात. याला अद्वैताची साम्यावस्था असं म्हणतात. स्वरूपामध्ये तरतम भाव नावाची गोष्टच अस्तित्वात नाही आहे. शास्त्राचा जर विचार केला तर देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद हे 3ही परिच्छेद तिथे नाही आहेत. स्वगत सजातीय विजातीय भेदही त्या ठिकाणी नाही आहे, कारण तिथे द्वैतच नाही ना. म्हणून तेथे मी जो देहाकारू तोची नियंता ईश्वरू, तोची परब्रह्म निराकारू विश्वासही ते.
काकांची ओवी बघा. ही साम्यावस्था आहे. आता साम्यावस्थेचं उदाहरण कसं द्यायचं हो? अद्वैतामध्ये समानता आहे. पाणी सगळीकडे समान आहे हे सांगता येतं, पण सगळीकडे सांगावंच लागतं ना. मग आता अद्वैतातली समानता कशी सांगायची? तेथे मी जो देहा करू, जो मी आहे ना, इथला मीही मीच आहे आणि तिथला मीही मीच आहे. म्हणजे काय हो? पुन्हा प्रश्न आला. दोन्हीकडला मी मीच आहे म्हणजे तुम्ही काय म्हणून राहिले? उदाहरण देतो, पण अद्वैतातलं उदाहरण समजण्यासाठी द्वैताचा आधार घ्यावाच लागतो. कारण शब्द द्वैतात आहेत, प्रसंग द्वैतात आहे, घटना द्वैतात आहे. बुद्धी ही द्वैताचाच विचार करू शकते, अद्वैताचा विचार करण्याची क्षमताच नाही त्या बुद्धीमध्ये. म्हणून तिने शरण जायला हवं. श्री गुरूंना शरण गेल्याशिवाय परमात्म तत्व कळू शकत नाही. यो बुद्धे हे परत असतो सहा. उदाहरण देऊन राहिलो होतो. रामेश्वर वरून पाण्याची कावड आणली. केवढ्या दुरून आणली? रामेश्वर वरून आणली. आणि मध्ये एक तहानेने व्याकुळ झालेलं गाढव, डुक्कर, कुत्रा हे प्राणी आपण काय समजतो? हीन प्राणी समजतो. आपण हरणाला मोठा प्राणी समजू, छान प्राणी समजू, पण गाढवाला, डुकराला छान प्राणी समजत नाही. पाहिल्याबरोबरच नको वाटतं त्याच्याकडे. डुकराला पाहणं नको वाटतं. ते तहानेने तडफडत आहे. आणि कावड कुठून आणली आहे? रामेश्वर वरून. कुठे अर्पण करायची आहे? शिवाच्या शिरावर अर्पण करायची. ती न करता त्या गाढवाला पाणी पाजलं हो. अद्वैतम परमार्थतः. सगळीकडे ज्याला अद्वैत दिसतं याला समत्व असं म्हणतात. ही साम्यावस्था आहे. माणसाने माणसाला पाणी दिलं तर समजू शकतो, पण गाढवाच्या तहानेला जाणलं. कसं जाणलं हो? मला तहान लागली असं जाणलं. कसं जाणलं? गाढव तहानेला आहे म्हणून नाही जाणलं, मला तहान लागली असं जाणलं. नामाचा प्रचार करून अद्वैतामध्ये नाम स्थिर करणारे नामदेव महाराज. कुत्र्याच्या मागे नाही धावले हो. पांडुरंगानी नेलेली पोळी तुपाशिवाय खातायत म्हणून धावले. मी स्वतः तुपाशिवाय पोळी खाल्ली असती का? नाही ना. मग त्याला तुपाशिवाय कशी खाता येईल? तो आणि मी एकच आहे. साम्यावस्था. आता उदाहरण देण्यासाठी एवढं द्वैत स्वीकारावं लागतं, तेवढं समजून घ्या. म्हणून निर्दोषम ही समम ब्रह्म. निर्दोषम ही समम ब्रह्म. समत्वामध्ये दोष नाही. समत्वामध्ये कर्तुकारकादी बंधन नाही, पाप पुण्यात्मक भाव नाही, सुख आणि दुःख नाहीच नाही, अनिशया नसतेच तिथे. दुसऱ्या वस्तूचं तिथे अस्तित्वच नाही आहे. तर मग ते समस्वरूपाने स्थित आहे ना. म्हणून निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थित. ही मौज आहे हो अद्वैतातली. पण इथपर्यंत परमार्थ करावासाच वाटत नाही. इथवर परमार्थच नाही करावासा वाटत.
ह्या उंचीवर जाण्याची इच्छाच नाही. सर्व विश्वरूपातच आहे, दुसरं काहीही नाही. परमेश्वर निराकार आहे, परमेश्वर निर्गुण आहे. जगन्नियंताच्या रूपाने तोच ईश्वर आहे. ईश्वरामध्ये 5 गुण असतात बरं का. उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि एक प्र पासून आहे शब्द प्रशासन. प्रशासन. या 5 गोष्टी असतात. ब्रह्म जेव्हा या 5 गोष्टींनी युक्त असतं तेव्हा त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि ते ब्रह्म ज्या वेळेला ज्ञान देण्यासाठी स्वरूपाकार होतं, स्वरूपाकारता समजवतो, स्वरूपाकारता अपरोक्षत्वाने अनुभवायला देत, तेव्हा ते ब्रह्म सद्गुरु असतं. संत ही परब्रह्माबद्दलच बोलतात, श्री गुरु ही परब्रह्माबद्दलच बोलतात. पण संत ब्रह्माचं बद्दल स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि श्री गुरु तू ब्रह्म आहे असं सांग. संतच पुढे श्री गुरु होतात. श्री गुरु संत असतातच, पण तू ब्रह्म आहे हे फक्त सद्गुरु सांगतात. त्यावेळेला ईश्वर सद्गुरूच्या रूपातून ज्ञान प्रदान करत असतो. अशी जी ज्ञानाची अवस्था आहे, या ज्ञानावस्थेमध्ये ब्रह्माशिवाय काहीही नसतं. म्हणून त्याला म्हणतात यद्वै भूमा तत्सुखम. आम्ही व्यापकच नाही झालो. माझा मुलगा असा आहे, पण आम्ही सगळ्यांना मी समजत नाही, माझं समजतो. जोपर्यंत माझं समजतो तोपर्यंत त्यात गुणदोष दिसणारच आहे. हे पुस्तक माझं आहे कारण याला लाल रंगाचं कव्हर आहे, आणि हे पुस्तक माझं आहे कारण याला पांढऱ्या रंगाचं कव्हर आहे. हे पुस्तक मी आहे असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी त्याच्या कव्हरचा प्रश्न उरत नाही, अक्षरांचा प्रश्न उरत नाही, पानांचा प्रश्न उरत नाही. ते मीच आहे असं झाल्यानंतर सांगण्याचाही प्रश्न उरत नाही. म्हणून जेथे मी जो देहाकारू तोची नियंता ईश्वर. तोची परब्रह्म निराकारू विश्वासही ते. विश्वास शब्द नाही आहे बरं का इथे, विश्वासहिते असा शब्द आहे. विश्वासह, विश्वास शब्द नका वाचू त्याला. विश्वासहिते असा वाचा त्याला. तोची परब्रह्म निराकारू विश्वासहिते. जो देहरूप मी आहे तोच नियंता रूपाने ईश्वर आहे. तोच परब्रह्म आहे, तोच निराकार आहे, आणि या संपूर्ण विश्वामध्ये नटलेलाही तोच आहे. म्हणून माऊलीने सांगितलेलं चिदविलास हा तोच आहे. वस्तुप्रभा ही वस्तूच असते. किरण हा सूर्यापासून वेगळा करता येत नाही. सूर्य मावळला आणि किरण राहून गेला असं नाही होत. सूर्याचा प्रकाश राहिला, सूर्याचे किरण राहून गेले, थोडे थोडे गेलेच नाहीत असं नाही होत. वस्तुप्रभा ही वस्तूच आहे, पण आम्ही प्रभेला सत्यत्व दिल्यामुळे वस्तूकडे दुर्लक्ष होतं.
सूर्याच्या किरणांकडे लक्ष दिल्यामुळे आम्ही सूर्याकडे लक्ष देत नाही, कारण आम्ही कार्यब्रह्मामध्ये सत्यत्वाने रमतो. म्हणून मग कार्यब्रह्माचं कारण पाहण्याच्या मागे जात नाही. यदा पश्य पश्यते, आणि त्याचं कारण पाहायला गेलं की मग ब्रह्मस्वरूप लक्षात येतं. ते कार्य कारणातीत आहे. आता याला अभेदत्वाची दृष्टी असं संतांजवळ ती असते. म्हणून शिष्य वाईटही असला आणि दुर्गुणीही असला तरी त्याच्या सद्गुण आणि दुर्गुणासह शिष्यला श्रीगुरु स्वीकारतात. हा काही चांगला नाही, हा काही वाईट नाही, हा वाईट आहे, हा चांगला आहे, अशा पद्धतीने शिष्याला श्रीगुरु स्वीकारत नसतात. त्यांच्या गुणांचा विचार करून श्रीगुरु त्यांना स्वीकारत नाही. त्यांच्या गुणांचा विचार करून श्रीगुरु त्यांना मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन गुणानुरूप असतं. म्हणून एकाला केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी दुसऱ्यांनी थांबू नये. याचं कारण असं आहे की मग त्याला असं सांगितलं, मला असं नाही सांगितलं, मग त्याच्याबद्दल गुरूंना जास्त वाटतंय का, माझ्याबद्दल नाही वाटत. एका व्यक्तीने मला म्हटलं की काकांनी आम्हाला मनोबोधच दिला, त्यांना पंचदशी दिली. अरे दोन्हीनी मोक्ष एकच आहे हे विसरला तू. ग्रंथाचं काठिण्य आणि सोपेपण, ग्रंथाचा आकार, ह्याच्या मागे धावलास. म्हणून दुसऱ्याला काय दिलं याचा विचार करू नका. श्री गुरु कोणाला कशा पद्धतीने चालना देतील हा श्रीगुरूंचा प्रांत आहे. तुझा प्रांत नाही बाबा. तुला जसं सांगितलं तू तसं कर, बस संपला विषय. तू तिथेच जाशील जिथे तो चालला. त्यांच्याजवळ अभेदत्वाची दृष्टी होते. हा आपला विषय आहे आणि त्याला अपरोक्षानुभूती म्हणतात. त्याला प्रत्यक्ष आत्मस्वरूप अनुस्यूत आहे असा अनुभव येतो. म्हणून यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधाया. पुरुषे वेदगुम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम उतामृतम तस्ते सानो यदन्नेना. संपूर्ण विश्व चैतन्य स्वरूप आहे. वृत्ती प्रभा, वस्तू प्रभा ही वस्तुरूप आहे. वृत्ती ही प्रभा आहे आणि ती कुटस्थापासून मुळे जाणवलेली आहे. म्हणून कुटस्थ हे स्वरूप आहे आणि वस्तू हा कुटस्थाचाच एक भाग आहे. म्हणून सगळीकडे ब्रह्मच अस्तित्वात आहे, दुसरं काही नाही. म्हणून हे विश्व चैतन्य स्वरूप आहे. चैतन्यामध्येच विश्व अंतर्भूत आहे. त्याच्या जवळ आणि त्याच्या दूर नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. याला अद्वैतामधली साम्यावस्था असं म्हणतात. खूप भावली आहे मला हे. तेथे मी जो देहाकारू तोची नियंता ईश्वरू, तोची परब्रह्म निराकारू विश्वासहिते. 382 नंबर चोरी. हे ज्ञानी पुरुषाचं स्वतःच स्वरूप आहे आणि ते पुरुष स्वरूप तो पुरुष अपरोक्षत्वाने प्राप्त करतो. तृतीय मुंडकातल्या प्रथम खंडातला 3रा मंत्र आज पूर्ण झाला. 3-1-3. चौथा आपण म्हटला पण तो उद्या सकाळला घेऊया. आपल्या सगळ्यांना अद्वैतातली साम्यावस्था समजली असेल आणि द्वैतातली व्यवहारातली साम्यावस्था ऐसी कर्मसाम्य जशा जेथ येईल विरेशा तै सद्गुरुवा पैसा भेटेची का. या 2 समजावून सांगायच्या होत्या मला. यदा पश्य पश्यते रुक्म वर्णा. मग तो कसा असतो हो. रुक्म म्हणजे सोने, सोन्यासारखा असतो. त्याला स्वयंप्रकाश रूप म्हणतात. त्याला
स्वयंसिद्ध असं म्हणतात. पुरुषम ब्रह्मयोनिम कर्तारमीशम. आणि कसा असतो तदा विद्वान पुण्य पापे विधूय. काका नेहमी हा शब्द वापरतो. तो विद्वान पाप आणि पुण्य यांच्या अतीत असतो. म्हणजे निर्मळता ही आहे. निरंजना हा परमम साम्यमुपैती. आता तो निरंजन झाला. आता तो अद्वैतातल्या साम्यावस्थेला प्राप्त झाला. अशी अद्वैतातली साम्यावस्था आपण सगळ्यांना प्राप्त हो अशी सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा 3 नंबरचा मंत्र या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सुनीता रामकृष्ण हरी बेटा. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण